वाचला नव्हता म्हणून एखाद्या मुख्यमंत्र्याला जेव्हा अहवाल दिला जातो किंवा मंत्र्याला अहवाल दिला जातो तर ते वाचणं त्या मंत्र्याचं किंवा मुख्यमंत्र्याचं काम असतं। आणि जर ते म्हणत असेल की मी तर वाचलाच नाही तर किती शंड मुख्यमंत्री ते होते हे लोकांसमोर येईल। माझं म्हणणं एवढंच आहे की जो जी आर तुम्ही काढला, ज्या जी आरच्या वरती आम्ही जी आर काढला त्या जी आरमध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटलं की हिंदी, इंग्रजी व अदर भाषा ज्या लँग्वेजेस आहेत या ऑप्शनल लँग्वेज असतील, मराठी कंपल्सरी लँग्वेज आहे। निवडणुकीच्या तोंडावरती मराठीचा बाऊ करून राजकारण करायचं आणि मराठीचा नव्हे तर महानगरपालिकेचा करायचा हा जो प्रकार आहे हा प्रकार कुठेतरी उद्धव ठाकरेंनी थांबवला पाहिजे आणि राज ठाकरेबाबतची त्यांची भूमिका काय ही जनतेसमोर जाहीर केली पाहिजे। परवाच्या दिवशी जर तुम्ही भाषण बघितलं तर ते पुन्हा अहंकाराचं भाषण होतं, परवाचं भाषण पुन्हा राजकीय भाषण होतं। खंजीर कुपसला, पाटीत मारलं, ह्याव केलं त्याव केलं, बाप पळवला, गद्दार होते। ह्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही। अख्ख्या भाषण तुम्ही स्वतः तिकडे कव्हर करायला होतात। उद्धव ठाकरेंच्या अख्ख्या भाषणात एक तरी भूमिका मराठीची किंवा मराठी भाषेची आली काही आपण मला बोलून दाखवा। एकाही भाषणामध्ये एक शब्द जरी त्यांनी मराठी भाषेचा आदर, मराठी भाषेचा सत्कार, मराठी भाषेचा विजय या विषयावर ते बोलले नाहीत। तर गद्दार, धोका, खंजीर ह्याच्या पलीकडे ते काही बोलले नाहीत। मला वाटतं जर तो व्हिडिओ बघितला तर त्यांचं भाषण ऐकताना राज ठाकरे अचंबित झाले होते असं मला एकंदरीत पाहून वाटतंय। नक्कीच, पण राज ठाकरे यांची जी देहबोली होती ती तुम्हाला पटते का आणि भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते जातील असं तुम्हाला दिसतंय का चित्र? की एकतर्फी प्रेम वाटतंय? राजकारणामध्ये कोण कुठे जाईल, काय करेल हे मला माहीत नाही। राजसाहेबांबद्दल काही बोलणं मी माझ्यासाठी योग्य समजत नाही। जे आहे ते वेळ कळवेल। परंतु ज्या पद्धतीमध्ये राज ठाकरेंचा, अमित ठाकरेंचा अपमान केला गेला, ज्या पद्धतीमध्ये मनसेचा अपमान केला, माझे सर्वच मित्र आहेत, बाळा नांदगावकर असतील, संदीप असेल, नितीनजी असतील, सर्वच मित्र आहेत। मी यांनाच विचारू इच्छितो की झालेला अपमान तुम्ही विसरलात का? आणि जर विसरला नसाल तर याचं तुम्ही उत्तर देणार आहात का? एक शेवटचा प्रश्न आहे आदित्य ठाकरेंबाबतचा। आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे। मीरा भाईंदरमध्ये जी मनसैनिकांनी मारहाण केली व्यापाऱ्यांना, यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला। ते म्हणतात की मराठी माणसाला मांसाहार खाण्यावरून जेव्हा मराठी माणसं घाणेरडी आहेत अशी टीका होत होती त्यावेळी भाजप गप्प का बसली होती? भाजपने काही भूमिका का घेतली नाही? आदित्य ठाकरेंनी प्रथमतः स्वतःच्या मतदारसंघात बांधलेली एक महापालिकेची शाळा, ज्याच्या भिंतीवर लिहिलेलं उर्दूमधली वाक्य आणि उर्दूमध्ये काढलेली चित्र याच्यावर पहिलं उत्तर द्यावं, त्याच्यानंतर मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा सांगा। आदित्य ठाकरेंना स्वतःचा नैतिक अधिकार नाही। आदित्य ठाकरेंनी स्वतः कधीही कुठली भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही। स्वतःच्या वरळीच्या शाळेमध्ये उर्दूमध्ये लिहिलेलं पहिलं जाऊन त्यांनी काळ्या रंगाने खोडावं आणि त्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे प्रसाद लाड यांनी आणि आदित्य ठाकरेंना यांना प्रतिप्रश्न केला आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।